श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 17वा भाग. भाकरी खाऊन होतात स्वामींनी तृप्त होऊन ढेकर दिला होता आणि खुणणेच भाकरी आणि चटणी छान होती असे त्यांनी बायजाला सांगितले होते. बायजाला स्वामींचं कौतुक नव्हते, ती बसप्पाप्रमाणे भारावून गेली नव्हती आणि म्हणूनच स्वामींनी इशारा करताच ती रागाने नाक मोडून आत निघून गेली. कोणीतरी सुचवावे त्याप्रमाणे रावसाहेब पटवर्धन बसप्पाला बोलून गेले होते. बसप्पा, तुझ्या या दिगंबर बाबाची सोय माझ्या पुराणात कर. बसप्पाला पटवर्धनाच्या सूचना आवडली होती. पटवर्धनाकडे आपल्या त्या दिगंबर बाबांचं आबाळ होणार नाही या विचाराने तो लगेच पटवर्धनासमोर कमरेत झुकला होता आणि त्यांना नमस्कार करीत म्हणाला होता, आभारी आहे मालक. पटवर्धनाने स्वामीकडे पाहिले आणि स्वामी मंद स्मित करीत आहेत असा पुन्हा एकदा त्यांना भास झाला होता. आपल्या विचारांना आवर घालीत पटवर्धनाने बाळकृष्ण बुवाकडे निघाले होते. बाळकृष्ण बुवा पंढरपूरच्या विठोबाचे भक्त होते. त्या क्षणी ते देवघरात ठेवलेल्या विठोबा रुक्माईच्या मूर्तीची पूजा करीत होते. पूजा करून होताच एक तारी आणि चिपळ्या वाजवत त्यांनी भजन गायला सुरुवात केली होती. भजनाच्या शेवटी पांडुरंगाच्या नावाचा गजर केला होता. पांडुरंग 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 पांडुरंग, श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. एक तारी व चिपळ्या खाली ठेवून बाळकृष्ण बुवांनी दोन्ही हात जोडून भक्तिभावाने डोळे मिटत नमस्कार केला होता. क्षणभरानंतर त्यांनी डोळे उघडीत विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिले होते आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण मूर्तीच्या जागी त्यांना स्वामींचा चेहरा दिसला होता. विमनस्मक होत बाळकृष्ण बुवांनी मान हलवली होती. हा कसला भास होतो आहे मला. स्वतःशी टिपले होते आणि पुन्हा विठ्ठलाला हात जोडीत क्षमा याचनेच्या सुरात म्हणाले होते, पंढरीनाथा, चित्त एकाग्र झाले नाही, क्षमा कर. बाळकृष्ण बुवांनी पुन्हा डोळे मिटून घेत विठ्ठलाचे ध्यान केले होते आणि मग डोळे उघडून त्यांनी विठोबा रुक्माईच्या मूर्तीकडे पाहिले आणि बाळकृष्ण बुवा गडबडून गेले होते. पुन्हा तोच अनुभव आला होता त्यांना. उलट यावेळी स्वामी प्रसन्न हसत बाळकृष्ण बुवाकडे पाहत होते. अस्वस्थ झालेल्या बाळकृष्ण बुवांना त्या दृश्याचे अनिवार्य लावता आले नाही आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा एक तारी आणि चिपळ्या उचलल्या आणि आपल्या अस्वस्थ मनाला घालवण्याचा स्वतःच्या नामस्मरणात झोकून दिले. आणि मग काही क्षणातच विठ्ठलांचा वाडा बाळकृष्णांचा वाडा विठ्ठलाच्या नामस्मरणातून दुमदुमन गेला. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.